कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम हरे जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम हरे जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी सुख झाले वो सुख झाले वो सुख झाले वो साजनी सुख झाले वो सुख झाले वो सुख झाले वो साजने तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा झाले वो सुख झाले वो सुख झाले वो साजने सुख झाले वो सुख झाले सुख झाले वो साजने तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल माधव तो माधव तो माधव बरवा तो माधव तो माधव तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा माधव तो माधव तो माधव बरवा माधव तो माधव तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बंद सुकृताची जोडी 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 म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा विठ्ठल मन विठ्ठल मन विठ्ठल आवडे म्हणून विठ्ठल मन विठ्ठल मन विठ्ठल आवडे तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सर्व सुखाचे घर सर्व सुखाचे घर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवी वर सुखाचे आगर बाप रखमा देवी वर कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम
कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम जय जय राम ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले धरवयाले दिन जना उद्धारयाले दिन जना उद्धारयाले दिन जना ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले धरवयाले दिन जना उद्धारयाले दिन जना उद्धारयाले दिन जना ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवणे ब्रह्मादिक त्यांचे वंदिते पायवणे ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवणे ब्रह्मादिक त्यांचे वंदिते पाय धुले नाम घेता वदनी दोष दाते नाम घेता वदनी दोष दाते नाम घेता वदनी दोष दाते होता दुराचारी विषयासक्त विषय आसक्त होता दुराचारी विषयासक्त दुराचारी विषयावरे कृपे त्वरित उद्धरते त्वरित उद्धरते त्वरित उद्धरते ब्रह्मादिक त्यांचे वंदिते पायवणे ब्रह्मादिक त्यांचे वंदिते पाय ब्रह्मादिक त्यांचे वंदिते पायवणे त्यांचे वंदिते पायवणे नाम घेता वदनी दोष जाते नाम घेता दोन्ही दोष जाय नाम घेता मनी दोष जाय अखंडित नामा त्यांचा वास पाहे अखंडित नामा त्याची वाट पाहे अखंडित नामा त्यांचा वास पाहे अखंडित नामा त्याचे वास पाहे शिदिने ध्याय संत संग निश्चय निधाय संत संग निश्चय निधाय संत संग अखंडित नामा त्यांचा वास पाहे 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 शिदिने ध्याय संत संग ध्याय संत संग निषेधनिधाय संत संग ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवणे ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पाय ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवणे ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पाय नाम घेता वदनी दोष जाते नाम घेता वदनी दोष जाती नाम घेता वदनी दोष जाते गोपाल कुमारी गोपाल कुमार जय गोपाल कुमार जय जय गोपाल जय गोपाल कुमार जय जय गोपाल जय गोपाल कुमार जय गोपाल जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार सिंगल म्हणा सिंगल ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले मूर्ती संत गे अवतरले आवाज आवाज मूर्ती संत जगे अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले उद्धारयाले दीन जना उद्धारयाले दीन जना ब्रह्मादिक त्यांचे वंदिते पायवनी ब्रह्मादिक त्यांचे वंदिते पायवनी दीन जना उद्धारयाले दीन जना त्यांचे वंदिते पायवनी ब्रह्मादिके वंदे पाऊले नाम घेता वदनी दोष जाते दोष
जाते नाम घेता वदनी दोष जाते नाम घेता ना नाम घेता वदनी दोष जाती ना नाम घेता वदनी दोष जाती नाम घेता ना नाम घेता दोष वदनी जाती नाम घेता वदनी दोष जाती दोष जाती नाम घेता वदनी दोष जाते नाम घेता वदनी दोष जाते ब्रह्मादिकाचांचे वंदिते मायवनी ब्रह्मादिकाचांचे वंदिते टाळी वाजवा भला विठाला टाळी वाजवा भजन करा विठ्ठल 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 विठाला 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 टाळी 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 विठाला 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 जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, रामचंद्र भगवान की जय, कृष्ण भगवान की जय, सुत हनुमान
शृंगी माते की जय निवृत्तीनाथ महाराज की जय भाई ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरवया आले दीनजना ब्रह्मादिक त्यांचे वंदिते पायवने नाम घेता बदनी दोष जाती होता दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उदरती ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती अखंडित नामा त्यांचा वास पाहे अखंडित नामा त्यांचा वास पाहे निषिधी निध्याय संत संग ब्रह्मादिक त्यांचे वंदिते पायवनी नाम घेता वदनी दोष जाती विठाला रंग करू प्रथम नमन प्रथम नमन रंगा करो प्रथम नमन प्रथम नमन चरण संताजिया चंद्र महादान कथे जावितारो कथे जावितारो कथे जावे सारो कथे जावे सारो चंद्र प्रधान कथे जावितारो कथे जावितारो कथे जावे सारो कथे जावे सारो चंद्र प्रधान कथे जावितारो कथे जावितारो ए बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका रंग करू प्रथम नमन चरण संतजिया त्यांच्या कृपदान गती जवितार बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया कस्तुरीम तिलकम ललाट पटले वक्षतले कौस्तुभम नासाग्रे वर मौक्तिकम वेणुकरी कंकणम सर्वांगे हरिचंदनम सुललितम कंठे च मुक्तावली गोपश्री परिवेठितो विजेते गोपाल चूडामणी जयंचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे तेची बंधू श्री चरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नम ज्ञानेश्वरा करुणा कराया दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरवया आले दिनजना ब्रह्मादिक त्यांचे वंदिते पायवनी नाम घेता वदनी दोष जाती भगवान प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेले असलेल्या पवित्र पावनभूमीमध्ये आई सप्तशृंगीच्या असलेल्या पवित्र अधिष्ठानाच्या ठिकाणी गेली 25 वर्षापासून वारकरी संप्रदायामधील असलेल्या ज्येष्ठ श्रेष्ठ महारमणीच्या कृपाश्रोधाच्या मार्गदर्शनाच्या प्रेरणेच्या माध्यमातून चालत आलेला असलेला हा नामयज्ञ 16 नामयज्ञ 16मध्ये प्रथमच वर्षी माझ्याकडं समस्त ग्रामस्थ मंडळी सप्ताह कमिटी आयोजक नियोजक आणि भेंडाळीला ज्या बाबांनी त्या माझी कीर्तनाची सेवा काही दिवसापूर्वी ऐकली
आणि तदनंतर ग्रामस्थ आणि सप्ताह कमिटीला आग्रह केल्यानंतर सर्वांच्या माध्यमातून माझ्याकडे आलेली कीर्तनाची सेवा, दुसऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा म्हणून मर्यादा असते म्हणून कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचे प्रचार आणि प्रसारक, ज्यांनी या महाराष्ट्राचा वारकरी संप्रदाय महाराष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता पंजाबच्या गुमान प्रांतापर्यंत पोचवत असताना हिंदू धर्माची धर्मपताका अखंडपणे फडकवण्याचा प्रयास आणि प्रयत्न करावा. ज्यांच्या भक्तीच्या साठी आणि ज्यांच्या प्रेमासाठी पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याने त्या असलेल्या औंढा नागनाचं मंदिर फिरवावा, ज्यांच्यासाठी भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी कुत्र्याच्या रूपात प्रगट होऊन नामदेवरायांनी ज्यांच्या पाठीमागं भाकरी घेऊन जावा, अगदी बाल वयामध्ये ज्या नामदेवरायांनी मूर्तीमधून जगन्नेता परमात्म्याला प्रगट करावा एवढा मोठा अधिकार ज्या नामदेवरायांचा आहे. भगवंताच्या नरसिंह अवतारामध्ये प्रल्हाद आहे, राम अवतारामध्ये अंगदे, कृष्ण अवतारामध्ये उद्धव आहे, पांडुरंग अवतारामध्ये नामदेवराय, चार युग देवाच्या संगतीमध्ये राहत असताना ज्यांनी अमृताहुनी गोड नाम तुझे देवास जगाला अध्यात्माच्या माध्यमातून देवाच्या नाम महात्म्याचं मोठेपण सांगण्याचा प्रयास आणि प्रयत्न करावा आणि देवाच्या संगतीत चार युग अखंडपणे भक्तीचं गुणगान गात असताना देवाच्या संगतीत राहून देवाबरोबर बंडखोरी करण्याचा प्रयत्न अभंगात करावा. म्हणजे बंडखोरी आत्ताच केली जाते असं नाही, तर ही नामदेवरायांनी केली. आणि या अभंगामध्ये देवाचा कुठेही नावाचा उल्लेख न करता देवा तुझ्याहीपेक्षा श्रेष्ठ जर कोण असेल तर ते संत आहेत आणि त्यांचं मोठेपण सांगण्याचा प्रयास आणि प्रयत्न अभंगामध्ये करावा आणि अशा प्रकारचा अभंगाच्या निरूपणासाठी निवडावा. विठाला हरि की कथा सुनाने वाले, 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 हरि कथा सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने 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 वाले, प्रभु 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 का दर्श दिलाने वाले. तुमको लाख प्रणाम, 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 तुमको लाख प्रणाम. हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, तुमको लाखो प्रणाम. भगवान परमात्म्याच्या भक्तीचं गुणगान गाणारे, भगवंताचं दर्शन करून देणारे, भगवंताची प्राप्ती करून देणारे भगवंताचे भक्त तद्भक्त संत यांच्या चरणाला प्रणाम. याचाच अर्थ श्री संताची माता चरणावरी साष्टांग एकरी दंडवत. आणि म्हणून त्या जगन्नेत्या पंढरीश पांडुरंग परमात्मा रुक्मिणी माता भगवती राधाराणी श्याम सुंदराच्या आई सप्तशृंगी मातेच्या चरणाला वंदन करत असताना देव भक्तांच्या संताच्या चरणाला वंदन करतो. ज्या महात्म्यांच्या माध्यमातून या नामयज्ञाची परंपरा गेली 25 वर्षापासून या पवित्र पावनभूमीमध्ये त्या ठिकाणी चालू आहे, त्या सर्व महात्म्यांच्या चरणाला वंदन करतो. या नामयज्ञामध्ये त्या ठिकाणी असलेले ज्ञानेश्वरीचं पारायण असेल, गाथा पारायण असेल, नियमाचं भजन असेल, हरिपाठ असेल, काकडा असेल, ही सर्व सांप्रदायिक सेवा करणारी सर्व परिचित अपरिचित सर्व महाराज मंडळ यांच्या चरणाला वंदन करतो. कार्यक्रमाच्या निमित्ताने सुंदर प्रकारचे मृदुंगवादक त्यांच्या चरणाला वंदन करतो. उजव्या बाजूला वयोवृद्ध अधिकार संपन्न पेटीवादक त्यांच्याही चरणाला वंदन करतो. माझ्या दोन्ही बाजूला आपल्याच परिसरातली असणारी भूषणावर असणारी सर्व महाराज मंडळी, गायक मंडळी या सर्वांच्या चरणाला वंदन करतो. फक्त पॅन्ट शर्ट घातल्यामुळं घोटाळा होतोय. जाऊ दे, सप्ताह कमिटीला सांगतो सोमवंशी महाराज तुमच्या सगळ्यांच्या चरणाला वंदन करतो. अधिकार संपन्न वयोवृद्ध असणारी विनेकरी बाबा आणि आपल्याच भूमीतली असणारी ही सगळी टाळकरी छोटी बालगोपाळ
ज्येष्ठ मंडळी, कृष्णाचे सवंगडी, पेंद्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या, त्या सर्वांच्या चरणा वंदन करतो. डाव्या बाजूला भक्कम असणारे, उजव्या बाजूला थोडी उंची कमी असणारे पण चांगले दिसणारे चोपदार दोघांच्या चरणला वंदन करतो. माझ्या डाव्या बाजूला बसलेल्या मध्ये शक्तिस्वरूप असणाऱ्या माझ्या माता भगिनी, ज्याच्यामध्ये छोट्याशा कन्येपासून वरोध असलेल्या, अजी समान असलेल्या सर्व माता भगिनींच्या चरणा वंदन करतो. माझ्या समोर बसलेला भगवंत स्वरूप असणारा पुरुष वर्ग, याच्यामध्ये छोट्याशा बाळापासून वरोध असलेल्या, आजोबांसमान असलेल्या सर्वच पुरुष बांधवांच्या चरणा वंदन करतो. या धर्मकार्याला लागणाऱ्या योगदानामध्ये छोट्यातल्या छोट्या योगदानापासून मोठ्यात मोठं ज्यांचं दातृत्व आहे, मग संत पूजन असेल, संत असलेलं भोजन असेल, जी काही सेवा असेल, सेवा करणाऱ्या सर्वच मंडळींच्या चरणा वंदन करतो. कीर्तनकार आखलीने किती विद्वान असेल तर कीर्तनकारचा प्राण हा गायकाने वादक असतो आणि कीर्तनकारचा श्वास म्हणजे स्पीकरवाला असतो. भाऊंच्या सिस्टीमचा आवाज चांगला आहे, भाऊ दिसायला चांगले, त्यातल्या त्यात कानात बाळी आहे, म्हणजे कानात बाळी आहे याचा अर्थ हिंदू आहे एवढं लक्षात येते. तुमच्याही चरणाला वंदन करतो. थोडा इकोसो मला द्या. शूटिंगच्या माध्यमातून मला ते तुमचे नाव सप्तशृंगी आई सप्तसंगी. हां, ते काहीतरी आहे. मी जास्त मोबाईल पाहत नाही, पण ते थोडंसं काल पाठवलं, ते भाऊंनी पाहिलं. तुमच्याही चरणाला वंदन करतो. तुम्ही लाईव्ह रेकॉर्डिंग करताय, तसं मला ते आवडत नाही, पण चला माझ्यामुळं तुमचा थोडा बिझनेस झाला तर मला कुठंतरी छोटा आशीर्वाद मिळेल अशी अपेक्षा करतो. प्रवासामध्ये माझा मार्ग येण्याचा वेगळा होता, पण अचानक तुमच्या असलेल्या हिवरगाव बाजारच्या तिथं भरपूर ट्रॅफिक झाल्यामुळं थोडंसं 10 ते 12 मिनटं लेट झालो. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. सगळ्या विषयाची भरपाई करत असताना बाह्य विषयाकडून आता अभंगाने प्रसंग याच्या पदापदाच्या चिंतनाकडे येतो. विठाल या विश्वाचा जर विचार केला तर या विश्वामध्ये थोडा इको दे अर्धा पॉईंट. या विश्वाचा जर विचार केला तर या विश्वामध्ये कर्तायुग आहे, विश्वामध्ये त्रेतायुग आहे, विश्वामध्ये द्वापारयुग आहे. अर्धा पॉईंट. आणि आत्ता या युगामध्ये आम्ही जीवन जगतो, या युगाचं नाव जर कुठलं असेल तर कलियुग आहे. क्रता त्रेता द्वापारयुगामध्ये जपतपाच्या योगयागाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याला प्राप्त केलं जात होतं, पण कलियुगामध्ये त्या भगवंताला प्राप्त जर करायचं असेल तर तेने नारायण जैला भेटे, तेने नारायण जैला भेटे, तेने नारायण जैला भेटे, तेने नारायण. कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण दिल भेटी, तेने नारायण दिल भेटी. कलियुगा मागे करावे कीर्तन, कलियुगा मागे करावे कीर्तन, तेने नारायण दिल भेटी, तेने नारायण दिल भेटी. 84 लाख योनी भोगून मिळालेला जो मानवदेव, हा मानवदेव हा सर्वश्रेष्ठ आहे. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. या मानवी देहाच्याद्वारे परब्रह्म प्राप्त येतं. मग ते परब्रह्म जर साधायचं असेल, पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू, पुनरपी जन्म पुनरपी मरणम, या अवस्थेतून मुक्तता जर प्राप्त करायची असेल तर कलियुगा माझे करावे कीर्तन. मग ते कीर्तन कुठलं? नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. जन्मोजन्मांतरीच्या पापाचा विनाश करण्याची ताकद जर कशामध्ये तर त्या नामस्मरणामध्ये. आणि मग हे नामस्मरण या विश्वामध्ये ज्यांच्यामुळं आलं ती मृत्यूची देवता आहे. विठाला विठाला शंभू आला नाही का? जिथं फेटा बांधा गेला तो माझ्या शेजारी बसला. काय शंभूच नाव होतं त्याचं? शिव आहे काय? ते टोपी बिपी घेऊन होतं. म्हटलं कीर्तनाला बरं होईल. मला कीर्तनात लहान लेकरं लय आवडतात. चला आता तुम्ही एक वाक्य थोडं ऐकलं असलं, मृत्यूची देवता. आता मग आपण जर थोडा विचार करूया, विश्वाला निर्माण जर कोणी केलं असेल तर विश्वाला निर्माण करण्याचं काम ब्रह्मदेवाने केलं. महाराज बरोबर आहे ना? महाराजांची काल्याची कीर्तनाची सेवा ती आत्ता पत्रिकेत पाहिलं.
ते ट्रुकॉलरला त्यांचं नाव येत होतं आणि माझा काही परिचय नाही तो कोणाचा. विठाल विठाल अच्छा तुमचं वय जे कोणी असेल असू द्या. मूर्ती लहान आणि कीर्तिमान तसं सगळ्यांच्या नादी लागावं पण कमी उंचीच्या माणसाच्या अजिबात. आता तिकडे गेलं का घोटाळ्याला आता कालेच कीर्तन तुमचंच आहे ना. मग चला आता मी तेवढं थोडं जातो. माझा आवडता विषय कृष्ण. भगवंताला मारण्यासाठी पहिली कोण आली होती 6व्या दिवशी? कोण? पुतना नक्की ना? हां कितव्या दिवशी आली ती? 6व्या दिवशी. नाही आमच्या पुतना गाडी भरून जाते त्या कितव्या दिवशी? ना देवीचे राव मला त्यांचा अपमान नाही करायचा. 12 ते 5च्या दिवशी नाही जाती का पाटा पुजायला जातात ना? अर्धा किलो खोबरं, अर्धा किलो गुळाचा खडा, आंगडं टोपडा, हौशा गवशा 900. जाण्याबद्दल माझं काय मत नाही. मला काय कोणी माझ्याकडे काय मागत नाही. पण आलाच विषय तर अर्धा मिनटं सांगतो. गेलं पाहिजे शास्त्राने ते विधी पण त्यातला अर्थ तुम्हाला माहीत नाही. पाटा का बरं पुजतात मावशांना? कोण येतं त्या दिवशी रात्री? सटूबाई येते का सटवी येते का सटी येते? सटूबाई का सटवी का कोण? तिचं मूळ नाव आहे षष्ठी देवी. चला योगायोगाने आदिमाईचा नवरात्राचा कालखंड जातात सांगतो. माझा आवडता विषय तो थोडासा. एक कमी उंचीमुळे घोटाळा झाला सगळं. विठाला विठाला मी सगळ्या पॉइंट मध्ये स्पर्श करतो काळजी करू नका. 5व्या दिवशी पाटा पुजतात ना तुमच्याकडं? काय काय वस्तू असतात रे मावशांनो? आजचं पाकिट घेत नाही पण त्या प्रत्येक वस्तूचा अर्थ सांगायचा. मला असं वाटतंय चला नाशिककडं ना आमच्याकडं थोडाफार फरक असेल तर मी MH15 मध्ये मोडतोय, मी MH14 मध्ये मोडतोय. पण कुठे जा MH14ची जी दादागिरी आहे ना ती कोणाचीच नाही. विठाला मला वाटतं मावशी आहे ते काट्याचं पण असते ना का? साबर अगदी बरोबर. त्या नदीच्या कडचं ते एक वनस्पती असते. आता ती वावरात मोकार उगवती ना. हा बरोबर. काय? लवाळा लागतो ना. आता सगळं सांगत नाही फक्त वाळू पण लागते आहे ना. आणि नदी असेल तर त्या पाण्यातला किंवा मग ते बाजारातला सुकलेला तुकडा लागतंय ना आजी. का बरं हे सगळं लागतंय? नाही ते आजच्या कीर्तनात सांगायला वेळ एकच सांगतो फक्त महाराज. तर लव्हाळा पूजनाचं शास्त्र असतो ना आपल्या पाटापूजनाला. काय अर्थ आहे त्याचा? नदीला जर भयंकर पूर आला तर त्या पुरामध्ये मोठमोठाली झाडं उकडून जातात. पण त्याच नदीच्या पुरामध्ये महापूर झाडे जाती तेथे लवण वाजती, तेथे लवण वाजती, तेथे लवण वाजती. भयंकर पुरामध्ये मोठमोठे झाडं उकडून जातात. पण काय राहतं तिथं? मग जरा शास्त्र आहे. ती कर्मरेषा लिहिणारी षष्ठी देवी तुम्हाला त्या दिवशी एक शिकवते. जीवनाचा प्रवास जर यशस्वी करायचा असेल तर लई ताट मानेने जगू. मी मोठा आहे सध्या मार्केटमध्ये एक शब्द मी लई मोठा. पण जो स्वतःहून म्हणतो मोठा तो 1 नंबरचा खोटा. अय दादा बोल ना जरा. तब्येतीने नाही म्हणत मी तुझ्याकडे. जो स्वतःहून म्हणतो मोठा तो 1 नंबरचा विनोद सोडा. मोठमोठाली झाडं उकडून जातात पण त्याच्यात काही शिल्लक राहतो. आणि म्हणून तुम्हाला तुमच्या जीवनाचं साध्य जर
साध्यापर्यंत पोचायचं असेल, या देहाचं सार्थक करायचं असेल तर लव्हाळ्याप्रमाणे नम्र बना. जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही दादांनो. तश काय अध्यात्मात एवढं काही शिकण्यासारखं आहे. आमच्या पुतना 5व्या दिवशी जातात, जाण्याबद्दल काय वाद नाही, पण चुकून माझ्या एका ताईला दुसरी मुलगी झालेली असं. उपवास आहे ना तुम्हाला? कितवी मुलगी? तिचा पाटापूजन असतं बरोबर ना, किंवा बारसं काय असेल ते. गाडी भरून जाते, हातपाय वगैरे धुतात, मग त्या पोरीच्या जवळ जातात. मग एखादी हातात घेती, म्हणती बाई 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 कसली बापाच्या तोंडातून पडल्यावानी दिसते. कितवी आहे मावशी? हे वाक्य लक्षात ठेवायचं. दुसरी म्हणती काय नीट पग म्हणे, आई म्हणे वर कपाळाची. तिसरी म्हणते का बस नीट पग कळतं का तुला, आजीवानी नपऱ्या नाकाची. चौथी सप्तशृंगीच असते, चष्मेवाली असते त्यातल्या त्यात. अशी 6000 कॉपर हाणते. काय ग चाललंय म्हणे तुमचा? पहिली म्हणती बापाच्या तोंडातून पडली, दुसरी म्हणते आईवानी वर कपाळाची, तिसरी म्हणते नापऱ्या नाकाची. काय वळून झालंय? घ्या माझी शपथ, माझं गावही माहीत नाही, ठाव ठिकाणा माहीत नाही, मी कुठला कोण, कोणाला काही पत्ता नाही. मी येलो तर काय करायला, भावपूर्ण श्रद्धांजलीचा फ्लॅक्स त्याच्या शेजारी लावाल तुम्ही? नाही म्हणत तुम्ही? काय मावशी म्हणताना फिंदरी झाली, कारटी झाली. मग सप्तशृंगी आईला साक्षी ठेवून सांगताच्या 25व्या वर्षातल्या दुसऱ्या कीर्तनामध्ये, तुम्ही नवरात्रातला उपास करू नका, आई जग सप्तशृंगीच्या मंदिरामध्ये येऊ नका, धनलक्ष्मीचं वैभव लक्ष्मीचं व्रत करू नका, पण जन्माला येणारी एक मुलगी ती झाशीची राणी बनवू शकते, ती सावित्रीबाई फुले बनवू शकते, ती अहिल्याबाई होळकर बनवू शकते, ती माझी जनाई बनवू शकते, ती माझी बहिणाईबाई बनवू शकते, ती माझी मुक्ताई बनवू शकते. ती एक शक्तीची ताकद आहे. तिचा अवमान ज्या दिवशी तुमच्या तोंडातला बंद होईल ना, त्या दिवशी आई सप्तशृंगी माता तुमच्या घरी आनंदाने नाचत आल्याशिवाय राहणार नाही दादा. म्हणून जन्माला येणारी मुलगी ती ताकद, ती शक्ती हो, तिच्याबद्दल बोलू नका. उपवास नाही केला तरी चालेल, विनोदातला भाग सोडा. 6व्या दिवशी पुतना भगवंताला मारायला जी येते ना, ती मागच्या जन्मातली बळीराजाची कन्या रत्नमाला आहे. आणि ते वामन अवतार एवढं एवढं ती रत्नमाला गेटवर असती येणाऱ्याचं स्वागत करण्यासाठी, आणि ती लांबूनच पाहती, बापरे कितना स्मार्ट लड़का है, अगर ये लड़के ने मेरा स्तन का स्तनपान किया तो मेरा स्त्री जन्म का उद्धार हो जाएगा. भगवंत तिकटच मनातल्या मनात म्हणतात, पागल तेरा रॉंग नंबर लग गया. जवळ येतात दोघांची नजरानजर होती, नजर से नजर मिली, हो गई बातो बात. एकमेकाच्या चेहऱ्यावरला भाव ओळखला. भगवंताला वाटलं ही मला भेटण्यासाठी फारच वेडी झाली, पागल झाली. भगवंत थोडं रस्त्याच्या पलीकडे इकडं आले, ती रस्त्याच्या पलीकडं आहे. भगवंताने गेट क्रॉस केलं होतं बरं का, शूटिंगवाले गेट क्रॉस केलं होतं. शेवटी देवाला प्रश्न पडला, आता काय करायचं. देवाने लगेच आपला 4Gचा मोबाईल घेतला आणि त्या रत्नमालेच्या नावावरती मेसेज टाईप केला, ये रत्नमाला, मैं तुझे ये जन्म में नहीं मिल सकता, अगर तुझे मिलने का तो मैं अगले जन्म में कृष्ण बन के आ जाऊँगा. जिस दिन मेरी 6 दिन की उम्र होगी ना, उस दिन तू मेरे पास आ जा, मैं तेरी मन की इच्छा जरूर पूरी करूँगा. 9 वाजून बरोबर 20 मिनिटांनी तिकडं रत्नमालेचा मोबाईल टिंग टिंग झाला. आता काय करू, टिंग टिंग झाला. आणि रत्नमालेने लगेच पाहिला, हे तर मला भेटायला तयार आहे, पण यांनी सांगितलं या जन्मात नाही, मी पुढच्या जन्मात भेटणार. लगेच त्यांनी मैसेज टाइप केला, अगर तुम ये जन्म में मुझे नहीं मिल सकते, आपके वास्ते मैं कहाँ भी किधर भी कैसे भी आने के लिए तैयार हो. तेव्हापासून मराठीत आलं तुमच्यासाठी काय बाबा. तुम्ही म्हटले काय, इथं कोण बोलतंय तेच मला काय कळाना. हो ती राजाची पोरगी कोणी बिघडवली,
ज्याचा जमिनीपासून मेंदू जवळ ना ते गुरुत्वाकर्षण शक्तीने अतिशय चलाक असतं. विठाला विठाला आपला मुद्दा होता क्रतायुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग. कलियुगाला इथंच होतं ना, त्या बाळाच्या नावावरून आलतो. कलियुगातल्या मानवी झाला पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू यात व्याधीतून मुक्तता प्राप्त करायची असेल तर विश्वाला निर्माण केलंय ब्रह्मदेवाने. विष्णूचं संगोपन जर कोणी केलं असेल तर भगवान विष्णूने, आणि मारण्याचं म्हणजे संवार करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर चौबदार कोणी. हो चौबदार, मारायचं काम कोणी केलंय? चौबदारांनी, भगवान शंकर. बरोबर ना. आता इथं गंमत आहे, संवार करणारी देवता भगवान शंकर आहे, पण एक गंमत येतं, जो मारणारा असतो ना तोच तारणारा असतो. एखादी आई आपल्या लेकराला, एखादी आजी आपल्या नातवंडाला थोडा त्रास दिला, हे मुडदे तुझं बॉट उडू दे, तोंड काळं करतो, मुडदा पडू दे, चल माझ्या डोळ्यासमोर चालतो, रागात म्हणती. ते लेकरू तेवढ्या वेळ अर्धा तास 15-20 मिनटं जर तिच्यापासून दूर गेलं आणि ते तिला नाही पडलं, दृष्टिक्षेपास पडलं, तर त्याच लेकराला शोधण्यासाठी ती पुन्हा तिला खरंच वाटतं की त्याचा मुडदा पडावा, त्याचं तोंड काळा व्हावा, त्याचं वटोळं वाटतं का. मग ती तारणारी आहे का मारणारी आहे? तारणारी आहे ना. तिला वाटतं का. तसंच भगवान शंकराचं आहे. भगवान शंकराच्या नावात ताकद आहे. शंख म्हणजे सुख, शंख म्हणजे सुख, र म्हणजे करून देणारा, विश्वाला सुखी करणारा जर कोण असेल तर भगवान शंकर. सतत जपत शंभू अविनाशी, सतत जपत शंभू अविनाशी, शिव भगवान गुण गण राशी, शिव भगवान गुण गण राशी, शिव भगवान गुण गण राशी. सतत जपत शिव गुण राशी, सतत जपत शिव गुण राशी, शिव भगवान गुण राशी, शिव भगवान गुण राशी. सतत जपत शंभू अविनाशी, सतत जपत शंभू अविनाशी, शिव भगवान गुण गण राशी, शिव भगवान गुण गण राशी. गुण राशी, शिव भगवान गुण राशी. राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. तुलसी रामायणामध्ये वर्णन केले. सतत जपत शंभू अविनाशी, सतत जप, प्रमाण देऊ, भजन करी, राम पूजी. बरोबर ना. आता गंमत पहा, भगवान शंकर संवार करणारे देवता आहे, पण त्यांचंच भजन आदिनाथ उमा गहिनी प्रसादे प्रगट गुह्य. आता भगवान शंकराचं जे गुह्य नाम आहे ते नाम जर आदिमाईला सांगितलं नसतं, ते नाथ संप्रदायात आलं नसतं, नाथ संप्रदायात वारकरी संप्रदायात आलं नसतं, आणि ते जर आलं नसतं तर इथं 25व्या वर्षाचा सप्ताह नसता, आणि गणेश महाराज शिंदे कीर्तनकार असता, पण दुसरा दाढीवाला असता. विठाला विठाला. मग मला सांगा, भगवान शंकर संवार करणारे देवता का तारणारे देवता आहे? मग कलियुगामध्ये या मानवी त्याला पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू, पुनरपी जन्म पुनरपी म्हणणं, मी अवस्थेतून मुक्तता प्राप्त करायची असेल नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे. पण जन्मांतरीचा पापाचा नाश करण्याची ताकद ज्याच्यामध्ये त्याचं नाव नामस्मरण आहे. हे सांगणारा गणेश महाराज शिंदे नसून सांगणारे जर कोण असेल तर त्यांचं नाव संत आहे. विठाला. कीर्तनातला दुसरा मुद्दा, ते नामस्मरण करण्यासाठी देवाकडं जात पात भेदभाव नाही, उच्च नीच काही सकळांशी येथे पै भक्ती एक मी जाणे ते सान थोरण म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते शिया. देव भावाचा भक्तीचा प्रेमाचा भुकेला आहे, जैसा ज्याचा भाव तैसा पावेल देव. आणि म्हणून देवाची भक्ती करण्यासाठी तिथं जातही नाही, पातही नाही, भेदही नाही, भाव नाही. यारे यारे
या रे लहान थोर ना. आजच्या कीर्तनात लहान घेऊया. मोठं व्हायचं असेल तर मी मग अशी काही सांगितलंय, नम्र झालं पाहिजे. लहानपण नम्र झाला होता. माझं लहानच बोलू ना फक्त. या रे पहिलं प्राधान्य तर लहानाला आहे, मोठ्याला आहे का नाही? नक्की ना. मग कान उंच करून ऐका. धर्म टिकवायचा असेल तर संगत लहानाची करा. धर्म टिकवायचा असेल तर संगत लहानाची करा. धर्म टिकवायचा असेल तर संगत गरीबाची करा. धर्म टिकवायचा असेल तर संगत लहानाची करा. धर्म टिकवायचा असेल तर संगत गरीबाची करा. आणि तुम्हाला मोठं जर व्हायचं असेल तर लहानाच्या संगतीत राहा, गरीबाच्या संगतीत राहा. धर्मही टिकल आणि तुम्ही मोठं झाल्याशिवाय राहणार नाही. उदाहरण क्रमांक सांगू का? 1 नंबर. ऐ पोरांनो, आजच्या कीर्तनकाराचं नाव काय आहे? हां बरोबर. गणेश नाव कोणाचं आहे? कोणाचं आहे? माझं. पण त्याचं मूळ नाव काय? ज्याला तुझ्यासारखी ढेर आहे. हां, काय नाव? घाबरायचं नाही, शूटिंग मध्ये येतोय तू. ढेर झाकू नकोस. ही संपत्ती काहींना मागून मिळत नाही. ए देश की धरती सोना उगले मोती. ए देश की धरती. हो. त्या गणेशाचं मूळ नाव काय? गणपती. अगदी बरोबर. आत्ताच गणपतीमध्ये गणेश पुराण कथा होती माझी पुणे जिल्ह्यात. 33 कोटी देवांमध्ये पहिलं पूजन कोणाचं? गणपती. वेळ कमी आपल्याकडं. आपला मुद्दा आहे या रे लहान. 33 कोटी देवांमध्ये पहिलं पूजन गणपतीचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. मोर्या मोर्या मी बालताने तुझीच सेवा करू का अन्याय माझे कोट्यान कोटी. मोरेश्वरा बा तू घाला महापोटी. हेही पटत नसल. तुझ सुख करता तुझ दुःख हरता. अवघ्या दिनांच्या नाथ बाप मोर्या रे बाप मोर्या रे. करणी देवी जीवन अवघ्या दिनांच्या नाथ बाप मोर्या रे बाप मोर्या रे. तुझ सुख करता तुझ दुःख हरता. अवघ्या दिनांच्या नाथ बाप मोर्या रे बाप मोर्या रे. करणी देवीची तेहतीस कोटी देवांमध्ये सर्वप्रथम पूजनाचं स्थान जर कोणाला असेल तर गणरायाला. बरोबर. असा गणपती बाप्पा तब्येतीने छोटा आहे का मोठा आहे? तुझ्यासारखा आहे का मोठा आहे? हा, अरे तब्येतीने तुझ्यासारखा पतलू आहे का मोठू आहे? मोठू आहे का पतलू आहे? बोलत जा. मोठू आहे. बरोबर ना. मोठू गणपती बाप्पा आहे. त्या गणपती बाप्पाचं वाहन काय? वाहन काय? एवढा मोठा गणपती बाप्पा 33 कोटी देवांमध्ये ज्याचं पूजनाचं स्थान आहे, ज्याने पृथ्वीला प्रदक्षिणा न मारता आईवडिलांना प्रदक्षिणा मानावा, मातृदेवो भव पितृदेवो भव हे तत्व जगापर्यंत ज्यांनी पोचवावा, त्या गणपती बाप्पाचं वाहन काय? पोरांनो काय? बरं, उंदीर शांत बसतो का उद्योग करीत राहतो? बोलत राहायचं. काय करतो? कोण? गावातही काही उंदरं अशी असतात. सप्ताह आला का उंदराने घोटाळा. विठाला विठाला बरं. उंदीर श्रीमंत का गरीब आहे? कोणाच्या घरी राहतं म्हणजे कसं आहे? गरीब आहे. कुठेही घुसत का नाही? कोण? कोण?
बरं शांत राहतं का उद्योग करीत राहतं? बरं उंदराला कोण खातं? मांजर. आणि मांजरीचा फ्रेंड कोण? मांजरीचा फ्रेंड कोण? बोका. त्या गावातल्या उंदराला काय माहिती किल्ले शिवणीचा हा बोका येईल. माझ्याकडे येतो ना, तुम्ही काय काळजी घेत? विनोदातला भाग सोडा. एवढा मोठा गणपती बाप्पा आहे, पण संगत छोट्याची आहे का मोठ्याची? धर्म टिकवायचा असेल संगत लहानाची, धर्म टिकवायचा असेल संगत गरीबाची. धर्मही टिकल, तुम्ही मोठं झाल्याशिवाय नाही. पटत नसल तर वेळ कमी म्हणून अजून एक उदाहरण सांगतो. भजन करा विठाला. अरे दुनियाचा गडभार उमेदी करा खर्च प्रपंचात आमच्या ग्रह शब्द बसून मनाशी मंडळाला महासागरा जेव्हा भावाचा सबंधनाने वाटेवर दाखवण्याचा प्रयास आणि प्रयत्न करा. जवळच्या रक्ताच्या नात्यातल्या व्यक्तींच्या माध्यमातून आमच्यावरती वेगळ्या प्रकारची अरिष्ट आली, संकट आली. ज्या कालखंडामध्ये महाराष्ट्र भूमीमध्ये माझ्या माता भगिनीची लाज लुटली जात होती, अत्याचार केला होता, निष्पाप जीवांचा बळी घेतला होता, मंदिरातले कळस तोडले जात होते, मंदिरातल्या असलेल्या मूर्तीचा भंग केला होता. त्याच कालखंडामध्ये या महाराष्ट्राचा धर्म टिकवण्यासाठी आई जिजाऊच्या आणि आई शहाजीराजांच्या कुळामध्ये एक राजकुमार भगवान शिवाचा अवतार जन्माला. त्या राजकुमाराचं नाव जर का असेल तर छत्रपती शिवाजी महाराज. जय. महाराष्ट्राच्या दर्या खोऱ्यातल्या असलेल्या 18 पगड जातीतल्या असलेल्या गोरगरीब समाजाला एकत्रित करावा आणि या महाराष्ट्राचा धर्म टिकवण्यासाठी जिचा शारदीय नवरात्र उत्सव तुम्ही साजरा करता त्या आई सप्तशृंगीचा एक मूळ महाराष्ट्राची आई कुलदेवी तुळजाभवानीला साकडं घालावा. आई दारुगड बाया, दारुगड बाया, दारुगड बाया, दारुगड बाया, ताली ताली, दारुगड बाया, दारुगड बाया, दारुगड बाया, दारुगड बाया, दारुगड बाया, दारुगड बाया, दारुगड भावानी दारुगड बाया, दारुगड बाया, उबरच्या भावानी दारुगड बाया, उबरच्या भावानी दारुगड बाया, कोल्हापूरच्या महालक्ष्मी दारुगड बाया, कोल्हापूरच्या महालक्ष्मी दारुगड बाया, कोल्हापूरच्या महालक्ष्मी दारुगड बाया, दारुगड बाया, माहूरच्या रेणुका दारुगड बाया, माहूरच्या रेणुका दारुगड बाया, माहूरच्या रेणुका दारुगड बाया, माहूरच्या रेणुका दारुगड बाया, वनीच्या शत्रुंगी दारुगड बाया, वनीच्या शत्रुंगी दारुगड बाया, वनीच्या शत्रुंगी दारुगड बाया, वनीच्या शत्रुंगी दारुगड बाया, मांडरच्या काळूबाई दारुगड बाया, मांडरच्या काळूबाई दारुगड बाया, मांडरच्या काळूबाई दारुगड बाया, मांडरच्या काळूबाई दारुगड बाया, शिवनेरीच्या शिवाई दारुगड बाया, शिवाई दारुगड बाया, शिवनेरीच्या शिवाई दारुगड बाया, शिवनेरीच्या शिवाई दारुगड बाया, 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 दारुगड जेवढे हिंदुस्थानी त्याने हात उंच करायचा, जेवढे हिंदुस्थानी त्याने हात उंच करायचा, जे हिंदुस्थानी त्यांनी त्या ठिकाणी देवीचा जय जयकार करायचा. आणि आजच्या कीर्तनात 25 रौप्य महोत्सव सप्तशृंगीच्या पवित्र अधिष्ठानाच्या ठिकाणी भक्ती आणि शक्तीच्या संगमामध्ये इथं जर चुकारपणा केला आणि पुढचा जन्म जर कोणाचा पाकिस्तानला झाला तर मी त्याला जबाबदार. दारुगड बाया, 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 दारुगड सप्तशृंगी माता की, आई भवानी माता की. हात वर करायचं, आईला नको तिकडे पर. सप्तशृंगी माता की, भारत माता की. हर हर हर
माझ्यावरी जागविरी रात सारी आई कृपा करी जागावरी मागविरी रात सारी आई गोंधळाला ये गोंधळ भांडीला भवानी गोंधळाला ये गोंधळ भांडीला भवानी गोंधळाला ये गोंधळ वाढीला भवानी गोंधळाला रे गोंधळ वाढीला भवानी गोंधळाला रे देव 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 बोला उदव उदव अंबाबाई माऊलीचा हो बोला उदा बोला अंबाबाई माऊलीचा हो उदव बोला बोला उदव बोला बोला उदव 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 हाथ ऊपर करो हाथ आई भवानी माता की आई सप्तंगी माता की उदव बोला उदा बोला उदा बोला बोला उदा बोला अंबाबाई माऊलीचा हो या महाराष्ट्राचा धर्म टिकवण्यासाठी राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला साखर जर कोणाला घातला असेल तर आई तुळजा नक्की ना. या महाराष्ट्राचा धर्म ज्या राजांनी टिकवला त्या राजांनी 18 पगड जातीतल्या गोर गरीब सगळ्या समाजाला एकत्रित घ्यावा आणि महाराष्ट्राचा धर्म टिकवावा. म्हणजे महाराष्ट्राला देखील इतिहास आहे. धर्म टिकवायचा असेल तर संगत छोट्याची का मोठ्याची बोला ना. सत्य टिकवायचे असेल तर विडाला विडाला देवाची भक्ती करण्यासाठी देवाला आपलं करण्यासाठी पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू यातून मुक्तता प्राप्त करण्यासाठी देवाकडे जात नाही पात नाही भेद भाव नाही. यारे लहान थोर राती भरती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनासे. यारे लहान थोर राती भरती नारी नर करावा विचार न लगे चिंता यारे लहान. आणि म्हणून भगवान परमात्म्याने आपल्याला हा देह दिला. या देहाचं सार्थक जर कशामध्ये भक्तीमध्ये भक्तीशिवाय मुक्तता नाही हे सांगणारा मी नसून सांगणारे संत आहे विठाला. पण काहींना देह मिळाला पण कळाला नाही. ज्ञानोबा म्हणतात विषयाची चरवणी केली आयुष्याची गाळणी. विषय सुखामध्ये जो गुरफटला त्याच्या जीवनाचा शेवट वाईट झाला. पटत नसल तर मला माहीत नाही आपल्याकडं मन आहे की नाही पण नक्कीच आहे. जन्माला आला हा बरोबर जन्माला आला पाणी वाहता वाहता देह मिळाला पण कळाला नाही. क्या किया क्या किया क्या किया रे. कुछ नहीं किया मोबाइल पे खाली चैटिंग किया. क्या किया क्या किया क्या किया रे. तूने जीवन गमा दिया तूने जीवन गमा दिया क्या किया रे. जिसे पाना था तो उसको खो दिया हो. जिसे पाना था तो उसको खो दिया. जिसे पाना था वो उसको खो दिया. जिसे पाना था वो उसको खो दिया. क्या किया क्या किया रे. क्या किया क्या किया क्या किया रे. तूने जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया क्या किया रे. जिसे पाना था तो उसको खो दिया. जिसे पाना
किसी पाना था तो उसको खो दिया. ज्याला मिळवायचं लोक त्याच्यापासून दूर जाऊ लागली. बाह्य गोष्टीला लोक सुख मानू लागली. एक चिंतन आहे, आज वेळ नाही. शास्त्रामध्ये असं म्हटलंय, क्रतायुगातला मृत्यू हाडातून आहे, त्रेतायुगातला मृत्यू चमडीतून आहे, द्वापार युगातला मृत्यू रक्तातून आहे, कलियुगातला मृत्यू अन्नातून आहे, पण 2025 नंतरचे मृत्यू मोबाईलमधून आहे. मरण ही अशी एक गोष्ट आहे, कधी येईल याची गॅरंटी का विनेकरी बाबा. पण एक सांगू, कीर्तनात कोणी मरत नाही, आणि आतापर्यंत कोणी मेला असेल तर ते भिकारड असेल. विठाला भगवी कपडे घातलं म्हणजे कोणी साधू होत नाही, दाढी वाढवली म्हणजे कोणी हिंदू होत. कळलं का तुम्हाला? अरे मी काय म्हणतो तुझ्या डोक्यात नाही. त्याची हाईट जास्त असल्यामुळे त्याचे रेंज लवकर जाते. विठाला नारदाच्या गादीवर आला म्हणून कीर्तनकार होतो असं समजायचं नाही. सापाची जातं, तिला किती दूध पाजलं तर ती चावल्याशिवाय. हा कळलं, त्यांच्या कानात सांगितलं तुम्ही. विठाला विठाला मरण अटळ येते, कधी येईल याची खात्री आहे का? 2 मिनिटात फक्त आता शेवटचा विनोद नाही म्हणत मी, दृष्टांत सांगतो माझ्या मूळ विषयाकडे. तो नाही तर म्हणतील काय राव कोणी आणला, त्याने काहीच नाही सांगितलं. उद्या माझ्या नावाचा बोबाटा राच कीर्तन पडलं. मग उठलं कधी उठलं? कीर्तन पडलं. आईला म्हणतात का नाही असं? घ्या घरवालीची शपथ बर. आई शपथ, घरी सुद्धा एवढं खळखळ हसत नसेल. माझी नजर का नाही नेमकी ते. विठाला 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 विठाला. आई शपथ, मी खरं नाही इतक्या ट्रॅफिक मध्ये जाम झालो होतो ना, पण सगळं विसरून गेलो. त्यात ते विना तुम्ही घेतलं म्हणलं आज काय झंगी पंगीचे सगळे. मग मला जसं वातावरण तसं का हो महाराज या जागेचा. आता पॅन्टीवाला आला म्हटलं मग मी आपलं काय, आणि मी देवाचं सांगतोय. काय असतंय माहिती आहे का, घरात 4 बायका जरी असल्या ना, त्यांना एकच भाजी करायला सांगा. आत्ता फेटा बांधायला गेलो, त्यांच्या शेडमध्ये कारली होती. कारल्याची भाजी चौघींना सांगा, एकीची तर फार तोंडात दुसरी जरा बाण, तिसरी गाला गुळ टाकते, चौथी ती उकडून बिकडून घेताना मीठ टाकते, आणि इतकी मस्त एकी खोबरं बिबरं चटणी हिरवी मिरची टाकून भरून करते ना, मला सगळं स्वयंपाक येतो म्हणून बोललं. कळलं काय? माझा डबा सुद्धा गाडीत होता, ट्रॅफिकमध्ये एक चपाती खाली, खाता खाता अंगावर बटाट्याची भाजी सांडली. कपडे खराब झाले, मरूच जा द्या. कपडे खराब झाले, धुता येते. मन खराब आहे का? विठाला विठाला हे असा घोटाळा होते राव. हरिपाटल लय नाचलीत का इथं? नक्की ना. त्या जागेमुळे इथं मला ऊर्जा यायला लागली, अशी आर्थिंग भेटायला लागली मला. कलियुगातला मरण अटळ इथंच होतं ना, मी विसरत नाही. समजा एखाद्याला चॅटिंग करायची सवय, शूटिंग यूट्यूब. समजा एखाद्याला चॅटिंग करायची सवय, चॅटिंग करता करता त्याला अटॅकचा झटका आला, खलास गो, मरण अटळे.
आएगी नोट जमानत न होगी, पल्लों में गर कुछ अमानत न होगी, वो करके कैद तुझे चलना पडेगा, काया कुटी का घर खाली करना पडेगा. एकदा मृत्यूची नोटीस आली, जमानत नाही, वशिला नाही, काही नाही, चॅटिंग करता करता अटॅक आला, तो खलास झाला. मग त्याच्याकडे आपले अंत्यसंस्कारानंतर तुमच्याकडे 10व्या दिवशी काय असते? दशक्रिया असते ना. मग दशक्रियेला महाराज लोकांचं काय असतंय? प्रवचन. महाराज प्रवचन करून करून कंटाळला. महाराजांनी प्रवचन करून कंटाळल्यानंतर सुद्धा काही नास्तिक असतात, काही म्हटलं जे आईबापाला सांभाळीत नाही ना, ते तिथं दशक्रियेला लई माईकवर, हां या आईवडिलांचा स्वभाव असं होता, तुझे आईबाप काय बावलट होते का? हरामखोरात तू तुझे आईबाप सांभाळून दुसऱ्याच्या आईबापांची श्रद्धांजली वाह ना. विढाला विढाला महाराष्ट्रात मी स्वाभिमानाने सांगतो, मला ते फेसबुक इंस्टाग्राम आमकं तमकं मला काय आवडत नाही, मला जाहिरातीची गरज नाही. 23 वर्षापासून मी मार्केटमध्ये, मी आजही माझा ब्रँड टिकून आहे. हे दशक्रियेला कोणी माहीत घेतो, या आईंच्या त्यांच्या वस्तीवर कधी गेलो ना, त्या आई कधी पाणी पाजल्याशिवाय जेवल्याशिवाय पाठवत नव्हत्या. तुझी आई काही तुला विष काय घालत होतं काय बदमाश? आज समाजात महाराजांपासून तर पुढाऱ्यांपर्यंत जर पाहिलं तर पर्सेंटेज ठरलेले जे आपल्या आईबापाला सांभाळत नाही. विठाला एकाच कीर्तनात एवढे बॉम्ब टाकले ना, मग तो माझ्याच उड्या बसला एकदा फुल रिटर्न. मरण आटळे. महाराज प्रवचन करून थकले, पुढाऱ्यांनी जे काही श्राद्धांजली वाहणार होते ते थकले, पण काकस्पर्श काय होईना बरं का. माऊली नाव सांग ना तुझं? ऋषी. वा प्रणाम ऋषी. आणि मग त्याचा मी शोध लावला. ते मेलं कसं होतं? काय करता करता? चॅटिंग करता करता. मग त्याचा प्रिय मोबाईल त्याच्या पिंडाजवळ ठेवावा लागणार. अहो ज्ञानोबरांची ओवी आहे, मरणी जयाजे आठवे. त्याच्या पिंडाजवळ त्याचा प्रिय मोबाईल ठेवावा लागणार. त्याच्या प्रिय व्यक्तीला सांगावं लागणार, ओनली वन प्लीज, वन SMS हाय. ऋषी ओनली वन प्लीज, वन SMS हाय. एकदा का हायचा मेसेज सेंड झाला, पिंडाजवळचा मोबाईल व्हायब्रेट झाला, तर समजायचं पलीकडून कावळा विठाला विठाला. ते मिळाला पण कळाला नाही. मग या देहाला मार्ग दाखवायचं काम जर कोणी केलं असेल तर ते संतांनी मार्ग दावणी गेले आते, मार्ग दावणी गेले आदे, मार्ग दावणी गेले आदे, मार्ग दावणी गेले आदे, मार्ग धावणी गेले आदे, मार्ग धावणी गेले आदे, मार्ग धावणी गेले आदे, मार्ग धावणी गेले आदे. दयाने दे संत ते, दयाने दे संत ते, देण्याचे पंथे चालू जाता, देण्याचे पंथे चालू जाता. संत दयाने संत पंथे चालू जाता, तुम्ही पंथे चालू जाता. धावून गेले आले दयाने संत ते, दयाने दे संत ते, दयाने दे संत ते. तुमच्या माझ्या जीवनाचा शेवट गोडखोड होणार याचं कारण जर कोणी सांगितलंय, संतांनी सांगितलंय, मार्ग दवणी गेले आधी दयानिधी संत ते, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता. संतांनी सांगितलेल्या विचाराने जा, मार्ग सापडेल.
आता हिवरगावच्या बाजाराच्या ट्रॅफिक मध्ये मी गुंतलो, तसाच माग गेलो. काय ते कमळेश्वर काय माळाचा कोरे वडांगली कुडून आलो. रस्ता असं खड्ड मोकार, गेलं तर पाहिजे. पांडुरंग बाबासारखं फोन करायचं. म्हणलं हेच पेटा बांधितात का काय? आमचं ठरलं होतं. ठरलं हा, शेवटच्या दिवशी तुम्हाला बोलवायचं. नसतं जमलं. ते आमचं पहिलं ठरेल आहे ना दुसरीकडे. ते पाहू, त्याच्यासाठी मी पुन्हा येईल असं मी म्हणणार. विठाला विठाला आईला म्हणजे तुम्ही किती चॅप्टर आहे तुम्हाला कळालं. माणूस इथवर आलाय नाही, ट्रॉफिक मध्ये अटकली म्हणून. अहो पण मला माहीत नाही राव. मी भाऊंना तेच सांगतो, मला हे सरळ माहिती आहे. ते म्हटलं इकडून नांदूर शिंगोटे वावी असं पण रस्ता आहे, तिकडून कोणी सांगितलंय कच्च्या रोडनी गचका खायला. पण आज सप्तशृंगीने मला बरोबर गचक्यात घातला. 7:15 मी तिथून मला इथं 20-25 मिनटं लय झाले. तिथून हायवे 5 किलोमीटर बरोबर ना मार्केटपासून. शेवटी नशिबाचा भाग आहे. मी का नाही लेट यावा आणि मग काही नाही म्हणावा ऐ बोगडे कुठे बो जसं खात्यावरच पैसे पाठवलं नाही पुढे बो. विठाला मग संतांनी मार्ग सांगितला त्या मार्गाने गेला. शेवट गोडे संतांनी सांगितलेल्या मार्गाने विषय सुखाकडे जा, दुःखाचे. मग त्या संतांनी 9:40 सांगितलं बाबांनो आता हे कवर चाललंय तुमचं, सुखी करावा संसार. आता जागेवर आलो ना. संसार म्हटलं गोड वाटतं ना. जो सरकत राहतो त्याचं नाव. यात सुख नाही वो त्यात सुख नाही वो, त्यात सुख नाही वो त्यात सुख नाही वो, त्यात सुख नाही वो त्यात सुख नाही वो, यात सुख नाही वो त्यात सुख नाही वो. संसार नगरी बाजार भरला भारी, संसार नगरी बाजार भरला भारी. ज्याच्यात सुखच नाही त्याचं नाव संसार आहे. म्हणून संतांनी म्हणावं लागलं सुखे करावा संसार. पण दुसरा यात सुख नाही हो त्यात सुख नाही हो, संसार नगरी बाजार भरला भार. शेवटी संतांना वाटलं 8 ते 10 कीर्तने. सध्या नवरात्रातला उपास आहे. उपासाला नवरात्रात कोणी हलकं खात नाही, सगळं जडजडच असतं. 12 महिन्यात आम्हाला कधी वरईची भाकरी मिळत नाही. 8 दिवसापासून पिठाची तयारी झालेली असते. या कीर्तन झाल्या म्हणतीन हा मुर्दा आणला कोणी होता. महाराज खरं सांगा तुम्हाला 12 महिन्यात कुठं तुम्ही कार्यक्रमाला गेले, तुम्हाला खिचडी वरईशिवाय दुसरं काय दिलं का उपासाला? खरं सांगा. माझी शपथ घ्या मी म्हणतो. फळं सोडून ती वरईची भाकरी, राजगिऱ्याची भाकरी, ते बट्टू काका त्याची भाकरी, भेंडी फ्राय पण चालत आहे ना. भेंडी फ्राय होय लेटेस्ट उपास सप्तशृंगी भेंडी फ्राय. पुन्हा एक भोपळा असतो, भोपळा असा मोठा मोठा, डांगर फ्राय. अरे काय राव घट बसल तेव्हा आमच्या आईचं वजन पावा. दसऱ्याच्या दिवशी आमच्या अंबाबाईचं वजन पावा. नवरात्रातला कालखंड आहे. माझ्याकडनं एखादी शक्ती अपमानित व्हा असं मला वाटत. म्हणशील का मुर्दा कोणी आणला होता?
विठाला 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 विठाला. पांडुरंग महाराज तुम्ही कार्यक्रमाला जाता ओळख नसलं दबाव येतो का नाही? कीर्तनाला दबाव येतो का नाही? आता इथं आहे कोणाची ओळख आपली, पण आपण दबाव आहे का? आपण दुसऱ्यावर दबाव ठेवतो. शिवाय एकटाचे तुम्ही पाहिलं आपल्या गाडीत आहे कोणी? फक्त मी गाडीत बसू दे, आपल्याला हात लावायची ताकद नाही. 2 जून सुखे करावा एका बाजूला सुखे करावा संसार म्हणतात, पण तेच म्हणतात दुःख बंद वेडी हो आहे हा संसार. 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 दुःख बंद वेडी आहे हा संसार. दुःख बंद वेडी आहे हा संसार. विचार नाही काठे सुखाचा विचार नाही काठे सुखाचा विचार आहे हा संसार. मनवाडी हो आहे हा संसार. आहे हा संसार. दुःख बंदवाडी आहे हा संसार. आहे हा संसार. आहे हा संसार. एका बाजूला संत म्हणतात सुखे करावा संसार, आणि दुसऱ्या बाजूला काय म्हणतात दुःख बांधवाडी. आता पुन्हा गंमत आहे. संसारात दुःख येतं याला 3 कारण आहेत, तेवढी सांगू. अभंगा का येऊ. जय विठ्ठल. बाय बाय. संसारात दुःख येतं त्याचं पहिलं कारण धर्माचं उल्लंघन, ऐकताय ना. दुसरं कारण संताचा अपमान, आणि तिसरं कारण शास्त्राचं उल्लंघन. धर्माचं उल्लंघन, संताचा अपमान, शास्त्राचं उल्लंघन झालं की या जगातला कोणी असू द्या त्याला दुःख भोगावाच लागतं. उदाहरण क्रमांक 1 भजन करा विठाला हाला. राम अवतारामध्ये जर पाहिलं तर भगवंताच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, याच मार्गावरती प्रभू रामचंद्र वगैरे, आणि याच जवळ मारीच नावाचं इथं सीता मातेला काय केलं नक्की ना. मग चला जरा तिकडं जाऊया. रामायणामध्ये सगळ्यात जास्त दुःखी व्यक्तिमत्व जर कोण असेल तर तिचं नाव सीता आहे. विश्वाची आदिमा आहे, राशेश्वरी आहे, शक्तीची ताकद आहे, महालक्ष्मी. अरे इतिहास पहा. अरे ज्या आईने जन्माला घातलं त्या आईचं मातृत्व पण नाही मिळालं रे. आईच्या शरीराची ऊब मिळाली नाही, आईचं दूध मिळालं नाही, आईचं प्रेम मिळालं नाही. आम्हाला फक्त सोन्याच्या पेटीतच सीता सापडली एवढंच माहिती आहे ना. ती काय आताची जमिनीतली गोगलगाय होती काय, पाऊस पडल्यावर शिंपल्यातून बाहेर आली. अरे शक्ती आहे ती, आदिमाया आहे ती. सोन्याच्या पेटीत अलीकडून याचा कधी विचार केला का मी? कोण आहे तिचे वडील, कोण आहे तिची आई? जनक राजाला सापडले, तिला जानकी म्हटलं गेलं, तिला सीता म्हटलं गेलं, ती लक्ष्मीचा अवतार आहे, सगळं मान्य आहे मला. पण थोडा भूतकाळ पहा जरा. हे जगातला गर्भपाताला विरोध करणारा महाराज पहिला जर कोण असेल ना, कशाला?
आता सध्या चाललंय ना वंशाला दिवा वंशाला दिवा. महिला मंडळ ऐका, या जगातला गर्भपाताला पहिला विरोध करणारा जर कोण असेल तर त्याचं नाव आहे दशानन. दशानन या शब्दाचा अर्थ आहे तो दाही दिशेने विचार करून निर्णय घेतोय, त्याचं नाव रावण आहे. आणि या जगातला पहिला गर्भपाताला विरोध करणारा जर कोण असेल तर त्याचं नाव रावण आहे. ज्या रावणाला हे माहित होतं की माझ्या कुळात जन्माला येणारी मुलगी ही माझ्या मृत्यूला कारणीभूत आहे, ऐकताय का, तरी सुद्धा त्या मुलीचा गर्भपात न करता त्या मुलीला जन्माला घालणारा विश्वातील शिवभक्त सर्व शास्त्रात पारंगत जर कोण असेल तर त्याचं नाव रावण आहे. विठाला काय झालंय माहितीये का, सगळ्या क्षेत्रामध्ये लोक नाण्याची एक बाजू पाहतात, दुसरी बाजू पाहत. रामायणातले 3 पात्र फार बदनाम केली, एक मंथरा, दुसरी कैकेयी आणि रावण. रामायणातलं कैकेयी पात्र इतकं सुंदर आहे दादांनो, तेवढं जर बाजूला काढलं तर रामायण शून्य. विठाला हाला विठाला ती सीता माता जन्माला आली, आईला कल्पना नाही, त्या सेवकांकरवी सोन्याच्या पेटीत मलमली कपड्यामध्ये गुंडळी ती जनक राजाला सापडली. बस कोणाची मुलगी आहे मावशी? आता सांगितलं ना कोणाची, रावणाची. विठाला विठाला कमी लहानाची मोठी झाली, तारुण्यामध्ये आली, प्रभू रामचंद्र बरोबर विवाह झाला, अयोध्येमध्ये आले. अयोध्येमध्ये राजा दशरथासहित कौशल्या, सुमित्रा, राणी कैकेयी मातेसहित सर्वांनी सगळ्यांचं आदर तिथे केलं. आणि रामाचा राज्याभिषेकाचा दिवस ठरला. पुढचं माहिती आहे सगळ्यांना, पण मला एक एक गुपित सांगायचंय. सगळी तयारी झाली, आदल्या दिवशीची गोष्ट आहे. राजा दशरथाच्या जीवनामध्ये, राजा दशरथाच्या पाठीमाग शक्तीच्या रूपाने अखंडपणे उभी राहणारी जर कोण असेल तर तिचं नाव राणी कैकेयी आहे. मला एकच माहिती, रामाला वनवासाला पाठवलं म्हणून. मग हे बरं ऐकलं का तुम्ही? काय, राजा दशरथ एकदा स्वर्गामध्ये शंभासुर नावाच्या राक्षसाबरोबर युद्ध करायला गेले. त्या युद्धामध्ये राजा दशरथाच्या रथाचा आग तुटला आणि तिने हात घातला. राजा दशरथ लढाई जिंकला. ती राक्षसी नव्हती का रथाच्या चाकात हात घालायला? आपल्या घरच्या मात्रेला सांगा बरं, मी सायकल चालवतो, मागचं चाक पकडतो. महाराज याच्यात पण शास्त्र आहे. 100% आमच्या सगळ्या महाराजांनी हेच सांगितलं. रथाचा आग तुटला, कैकेयीने हात घातला. शेतकरी मंडळी, मी पण शेतकरी. उंच डोंगरावरून एखादा रथ किंवा खटार गाडी जर ढकलून दिली, तिचं जुकाड तुटल, तिच्या दुर्या तुटतील, डोंबाळं तुटल, ढकली तुटल, साठ तुटल, पाठीमागचं ते काय म्हणजे घोडकं तुटल, चाकाचं धाव तुटल, पाटे तुटतील, आरे तुटतील, तुंबा तुटल. आणि सगळ्यात म्हणजे खोबळ्यात आणि आखरीमध्ये जो बसवलेला आख असतो ना तिथं ना, काय कळत का नाही मला? कुठं घातला जातो चाकाचा तुंबा? खोबळ्याच्या नाखरीच्या मध्ये. तिथं एक करंगळी इतकी जागा असते दोन्हीच्या मध्ये, आणि बाहेरून काय असते 4 बोटाचं जागा, आणि वरून टाकायला कानखिळी किंवा कुणी. बरोबर ना? 2000 फुटाच्या उंच डोंगरावरून रथ लुटून द्या, सगळं तुटल. आग तुटल का फक्त सांगा? नाही ना. मग आता आमच्यातल्या बऱ्याच जणांनी सांगितलं काही नीती रथात हात घातला, आग तुटला. बरं जाऊ द्या, एका मुद्द्यावर येतो पुढे जातो आपण. आपल्याकडे लय गुपित पण वेळ नाही. खोबळ्याच्या आणि तुंबेच्या मध्ये करंगळीत की जागा असते ना, आखरीच्या तिथं असते ना. कशाला बरं? वांगाण वांगाण, अगदी बरोबर. गावात सुद्धा अशी वांगाण घालणारी लई राहतात. विठाला विठाला जा
जाऊ दे, आतापर्यंत पखवादे हसलं नव्हतं, पण वांगणावर पखवादे हसलं ना. म्हणजे मला आत्ताच्या कीर्तनात असं वाटायला लागलं का सगळं ओके. मग 11 वाजले तर काय हरकत आहे का? उद्या राज्याभिषेक आहे. थोडं थोडं गुपित सांगणार आणि ते पुन्हा सांगण्यासाठी मी पुन्हा येईल असं म्हणणार, पण सांगणार. कैकेयीचं वाक्य, राणी कैकेयी, माझा राम. मी हाताचं नाही सांगितलं, ते गुपित ठेवलंय. माझा राम उद्या राजगादीवर बसणार आहे आणि माझ्या रामाचा राज्याभिषेक पाहण्यासाठी माझे डोळे आतुर झालेत. हे वाक्य राणी कैकेयीचं आहे, पण वाक्यात गंमत आहे. कोणाचा राम म्हटली? माझा. याचं वाक्य ऐका. कौसल्या मातेने जन्म जरी दिला असेल, कौसल्या मातेने, तर ज्या सर्वात जास्त संगोपन आणि सहवास जर कुणाला असेल तर राणी कैकेयीला माझ्या राघवाचा आहे दादा. म्हणून माझा राम. 2 मिनिटात सांगतो, आठवलं म्हणून. राघव 8-9 वर्षाचा असताना रोज नित्यनेमाने कैकेयी मातेच्या महालात यायचा, आईचं दर्शन घ्यायचा, मांडीवर बसायचा. नित्यनेमाने दही भात आईसाहेब कैकेयी माता माझ्या राघवाला खायला घालायची. पुढं सांगायला वेळ नाही मला, पण तिथं त्या कालखंडात राघव आणि कैकेयी मातेकडनं एक वचन घेतलंय आणि ते सांगतो मी. फक्त शहारे येतात अंगावर. आई, मी आज तुझ्याकडून जे वचन घेतोय ना, ते तुझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तू कुणाला सांगायचं. त्या वचनाचा परिणाम सांगतो, पुढे जातो. मी जे वचन मागणार, या वचनाचा पहिला परिणाम या समाजामध्ये, कुठल्या समाजामध्ये, जाती धर्मामध्ये भविष्यात कैकेयी हे नाव कुठल्या मुलीला दिलं जाणार नाही. हे माझं वचनाचं पहिलं कारण. दुसरं कारण, मी जे वचन मागतो, या वचनाचा दुसरा परिणाम असा असेल की या समाजामध्ये तुला देशद्रोही म्हणतील, स्वार्थी म्हणतील, खोटारडे म्हणतील, पापी म्हणतील, कलंकित म्हणतील. मी घेतलेल्या वचनाचं असणारं तिसरं कारण काय? तुझ्या असलेल्या तारुण्यामध्ये तुला विधवा पण येईल. कोण सांगतंय? राम. कोणाला? काय वय असताना? आणि पुढचा ऐका. आई, माझ्या वडिलांबरोबर माझ्या जन्माच्या अगोदर तू त्या रणांगणामध्ये गेली होतीस ना, शंभासुराबरोबर युद्ध करायला. तिथं रथाच्या असलेल्या तुंब्या आखाला तू घट्ट पकडले. किती दिवस? टोटल 27 दिवस युद्ध आहे. आकड्यासही सांगतोय. मग तिथं राजा दशरथाने माझ्या वडिलांनी तुला वर सांगितलेत ना, त्यातल्या एका वरामध्ये माझ्यासाठी वनवास आणि माझ्या छोट्या भावाला राजगादी, हे भगवान प्रभू रामचंद्रांनी बाल वयात कैकेयीकडून वचन घेतले. त्यावेळेचं वाक्य सांगतो, फक्त ऐका. माझं नाव या जगातल्या कुठल्या मुलीला दिलं नाही तरी मला चालेल. मला देशद्रोही, स्वार्थी, पापी, कलंकित, खोटारडी म्हटलं तरी चालेल. माझ्या वडील पतीचं निधन होऊन माझं कपाळ पांढरं झाली तरी चालेल. पण राघवा, 14 वर्ष तुला मी माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही रे. 14 वर्ष राघवा, तुझा आई हा शब्द माझ्या कानावर पडणार नाही रे. 14 वर्ष राघवा, मी तुला राघव म्हणून हाक मारणार नाही रे. 14 वर्ष राघवा, तुला मी पाहू शकणार नाही रे. मी कलंकी, देशद्रोही, स्वार्थी, खोटारडी, माझं नाव कुठल्या मुलीला मी विधवाई बनायला तयार आहे. पण राघवा, 14 वर्ष तू माझ्यापासून दूर जाणार, याचं दुःख या आईला नाही सहन करू नाही शकणार नाही. आणि मग तीच आई साहेब म्हणती, स्वामी, माझा राम त्या राजगादीवर बसणार आहे ना, मग
रघुकुलाची शान मान सन्मान स्वाभिमान असलेला जर रघुवंशाचा राजमुकुट आहे तोच माझ्या भरता रामाच्या माफ करा रामाच्या मस्तकावर असावा. कोणी मागितलंय? राणी कैकेयीने. कोणाकडं? राजा दशरथाकडं. काय मागितलंय? रघुकुलाची शान मान सन्मान स्वाभिमान असणारा राजमुकुट. कुठे येतो नाही सांगणार. विठाल विठाल आता लय शास्त्र गंमत आहे अध्यात्मात. शोधा म्हणजे तो राजमुकुट. हात जोडले राजा दशरथाने. काही माग तेवढं सोडून, कारण तो मुकुट कुठे आहे हे फक्त राणी कैकेयीला आणि राजा दशरथालाच माहित होतं, दुसरं कोणालाच माहित नव्हतं. नंतर सरस्वतीच्या माध्यमातून वशिष्ठ ऋषींच्या माध्यमातून तो बदल कैकेयीच्या मनामध्ये झाला. आता इथं पुन्हा गंमत आहे. किती वर्षाचा वनवास मागितलाय? 14. किती? 14च का बरं? 14 वर्षांनी राम पुन्हा येईल, राजगादीवर बसेल ना. पण 14च का? याचं कारण फक्त कैकेयीला माहित होतं. कैकेयीकडे 4 गोष्टी लय महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, ती युद्धामध्ये सगळ्यात पारंगत आहे. कशामध्ये? दुसरी गोष्ट, ती सारथ्य करण्यात पारंगत आहे. तिसरी गोष्ट, या विश्वातल्या प्रतिव्रतेमध्ये तिचं एक मोठं नाव आहे. आणि चौथं कारण, भविष्यात काय होणार आहे हे तिला अगोदर कळत होतं. विठाला चला वेळ कमी. कैकेयीच्या माध्यमातून प्रभू रामचंद्रासाठी वनवास मागितला. माझ्या भरताला राजगादीचा रामासाठी 14 वर्षाचा वनवास. वेळ कमी. मला पटकन पुढे जायचंय. 10 वाजले. तुमची मनस्थिती अध्यात्म ऐकण्याची नाही, तुमचा चेहरा मला सांगायला लागलेला आहे. नाही सध्या काय कीर्तना धांगडधिंगा लोकांना जास्त आवडतो. चला पुढे. आता राम निघाले. वनवास कोणाला मागितलाय? पटकनी बोला, पटकनी शेवट जाऊ. कोणाला मागितलाय? रामासाठी. मग जिथं राम आहे तिथं लक्ष्मण आहे. म्हणून तर म्हणते राम लक्ष्मण जानकी. जिथं राम आहे तिथं लक्ष्मण आहे. पण प्रभू रामचंद्र जेव्हा वल्कल परिधान करून आई वडिलांचं दर्शन घेऊन कौशल्या सुमित्रा मातेचं कैकेयी माते दर्शन घेऊन राजा दशरथाचं दर्शन घेऊन सीता मातेच्या महालाकडे येऊ लागले. त्यावेळेस सीता मातेने दुरून पाहिले. काही वेळाने राज्याभिषेक वस्त्राचा त्याग करा. वस्त्रालंकार जे होते ते सगळे काढावा. एक असले विरक्त अवस्थेतली वल्कल परिधान करून आपले स्वामी कुठे चालले. आणि म्हणून सीता मातेने विचारलं, स्वामी कुठे चाललं तुम्ही? कुठे नाही म्हणे, आई वडिलांच्या माध्यमातून मला 14 वर्षाचा वनवास आहे आणि म्हणून वनवासासाठी निघालोय. मी राज्याभिषेकाच्या सर्व गोष्टींचा त्याग केलाय, वल्कल परिधान केलं, तुला सांगण्यासाठी आलोय. सीता माता कटाक्ष नजरेने पाहू लागली. म्हणे, काय स्वामी, मला न सांगता तुम्ही चालला? नाही की तुला सांगायला चालू होतो. वल्कल परिधान केलीत, मी तुला सांगायला आलो होतो आणि मग मी आता वनवासाला निघालोय. सीता माता म्हटली, किती दिवसासाठी? रामाने सरळ सरळ हसत हसत सांगितलं, 14 वर्षासाठी. 14 वर्षासाठी सांगितलं ना. त्यावेळेला त्या क्षणाला माफ करा, सीता माता प्रभू रामचंद्र म्हणले, स्वामी 14 वर्षाला वनवासासाठी चालले तुम्ही मला इथं ठेवून? म्हणे, होय. हो, काल परवा आपलं जुम्मा लग्न झालं, कुशल तुम्ही वनवासाला निघालं, मला पण यायचंय. राम म्हटले, म्हणे, आई सीता, पुढचं वाक्य ऐका. राम म्हटले, सीता नाही, वनवास माझ्या एकट्यासाठी आहे. आणि मी अयोध्येत नसताना माझ्या आईवडिलांच्या संगतीत राहणं हे सून म्हणून तुझं ऐकताय ना सगळे. झटका बसला बरं का माझ्या या वाक्याचा कोणाला पुढं. मी अयोध्येत नसताना सून म्हणून माझ्या आईवडिलांचं सुख दुःख इच्छा आकांक्षा आवडी निवडी सगळं पूर्ण करणं जबाबदारी कोणाची आहे? मावशानं कोणाची आहे? सीतेची. म्हणजे हीच जबाबदारी घरातल्या कोणाची असती? बोला ना मोठ्याने, बोला ना. आता तर 100% म्हणतील हा मुर्दा आणला कोणी. मी माझ्या मनातलं सांगितलं का? शास्त्र सांगतोय, अध्यात्म सांग. राम सांगता, सीता तुला कोणाबरोबर राहावं लागल? माझ्या. सीता म्हटली, अजिबात जमणार नाही. जिथं तुम्ही तिथं. आपल्याला इथे नको तिकडे नाही, फाडला फ्लॅट घ्या. जिथं तुम्ही तिथं.
राम म्हणले 10 वाजून गेले ग, जमणार नाही. ती म्हणली अजिबात जमणार नाही, येतो तुम्ही तिथं मी. राम म्हणले जमणार नाही मित्रांनो, येणार नाही, तुला थांबावं लागेल, माझ्या आईवडिलांच्या संगतीत राहावं लागेल, त्यांचा सांभाळ करावा लागेल. ती म्हणली जमणार. सीतेने आपल्या पतीची आज्ञा पाळली का? बोला पटकनी, बोला पुढे जायचं. बरं, सासू सासऱ्यांच्या सांभाळण्याची जबाबदारी पूर्ण केली का? नाही. इथंच सुद्धा सीता चुकली. पहिली चूक धर्माचं उल्लंघन. विठाला थोडं अर्धा मिनिट बाजूला जाऊ. आयुष्यानं सीतेने सासू सासऱ्याचा सांभाळ नाही केला आहे ना. तिथून पुढं सीतेचं कल्याण झालं का? कोण झालं म्हणून पटकनी बनन नको. मला तळतळ करायला नावं लावू नका. मला कीर्तन संपायला लागलं, लय तळतळ होती माझी. मी माझ्या मनातलं काही सांगत नाही. ऋषी म्हणजे माझ्या कीर्तनातला एवढा मुद्दा ऋषीने भविष्यात त्याच्या कुटुंबात जरी वापरला तर माझ्या कीर्तनातलं सार्थक झालं. म्हणजे ऋषी फक्त ही बंदूक तुझ्या खांद्यावर, पण मला गोळी भलतीकच मारायची. म्हणजे सुनबाईनी सासू सासरे काय केले पाहिजेत? काय केले पाहिजे? हे मी सांगितलंय का कोणी सांगितलंय? रामायणाने शिकवले. बरोबर ना? बरोबर. जबाबदारी पार पाडली का? नाही. तिथून पुढं सीतेचं काय झालं? हालत झालं का? नाही. तेव्हा तर ते युग होतं. आता किती हाल होईल, आता किती हाल होईल. आणि म्हणून सप्तशृंगीची शपथ घेऊन सांगतो, नवरात्रामध्ये जी सुनबाई सासू सासऱ्याचा सांभाळ करत नाही ना, तिच्या घरी नवरात्रातल्या फराळाला जाऊ नका. मी स्पष्टवादी. तिच्या घरी धनलक्ष्मीचं वैभव लक्ष्मी ते व्रतबीत असताना त्याला सुद्धा जात जाऊ नका, कारण ती कोणाचा सांभाळ करीत नाही. अजून 1 महिन्याने येणारी दिवाळीची तिने चकल्या बिकल्या मस्तपैकी नवीन फॅशनच्या केल्या, रेसिपी पाहिली, शंकरपाळी केल्या, त्या खायला जाऊ. कोणाच्या जी. आणि इकडं सुद्धा जो बदमाश आपल्या बाप्पाचा सांभाळ करीत नाही, त्याचा गुळाचा चहा पिऊ, त्याची मिसळ तरीवाली खाऊ, त्याचा निफाडचा पाव वडा खाऊ. अरे शास्त्र सांगतंय काय खातो त्याच्यापेक्षा कोण देतो. जर का इकडल्या पठ्ठ्या आई बापाला सांभाळत नाही, त्यांनी चहा नाश्ता हॉटेलमध्ये जेवण खुश, इकडं मस्तपैकी नवीन काहीतरी फराळाचं काय छान म्हणून रे, नाही खरंच ना, काय भेंडी फ्राय. ती सासू सासऱ्याला सांभाळत नसल आणि आमच्यातला बदमाश आई बापाला सांभाळत नसल आणि त्यांच्या संगतीत जे राहत असल, आणि मग समजा तिने हळदी कुंकू, मग ते फोटो बिटो सेल्फी बिल्फी इंस्टाग्राम फेसबुक लय लाईक आलं, पण ती कोणाला सांभाळत नाही. तिच्या सासू सासऱ्यांचा तळतळ, तिच्या घरी जेवढ्या फराळाला गेल्या त्यांच्या मागं लागणार त्यांचं वाटोळं. इकडं सुद्धा तोच नियम. जो आईवडिलांची सेवा करत नाही, आईवडिलांना सांभाळत नाही, त्याच्या पैशाचा तुम्ही काही चहा नाश्ता केला, त्याने खर्च केल्याचा आनंद, पण त्याच्या आईबापाचा थळथळ तुमच्या मागं लागल, तुमचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार. एवढ्या यातून एक जरी तसं इथं कोणी नसल, पण आपल्या पाहुण्या रावळ्यात असल, आणि तुम्ही फक्त त्याच्याबरोबर तसं जरी वागले तरी आपलं आजचं कीर्तन सार्थक झालं. तेवढीच. सीता माता म्हटली जमणार नाही. राम म्हटले 10 वाजून 5 मिनिटं होऊन गेले ग. ती म्हटली बस. पहिली चूक धर्माचं उल्लंघन. चला वेळ कमी. नंतर ते मारीच राक्षस आलं, ते सगळ्यांना माहिती आहे. पर्णकुटीवर वास्तव्य करत असताना तिकडे रावणाला मेसेज मिळाला. रावणाने लगेच मारीच मामाला कॉल केला. मामा यू कम. मामा बोले भांजे बात क्या? बात तो कुछ नहीं, वो राम की पत्नी सीता भी राम के साथ वनवास में चले, उसको जरा उठा के लेके आने का. मारीच मामा बोले भांजे लड़की बिड़की उठाना ठीक नहीं है. मृदुंगमणि
मारीच मामा सांगतोय रावणाला भाच्याला सांगतोय लडकी बिडकी उठाना ठीक नाहीये. म्हणजे रामायणातला मामा चांगला होता का वाईट होता? पोरगी पळू नको असं कोण सांगतंय? मामा सांगतोय. चांगला आहे का वाईट आहे? मी म्हणतो राक्षस आहे मारीच, पण चांगला सल्ला दिला का वाईट भाच्याला? आत्ताचा मामा म्हणतो तू फक्त नाशिकला जा, मी सगळं करतो बरोबर. तुला गोदावरीत बुडून हाणा वाढली अक्काच्या विठाला विठाला. ते हरणाचं रूप धारण केलं कोणी? सीतामाते. आता गंमत येत वनवासात वल्कल परिधान केलेल्या सीतामातेने हरणाच्या कातड्याच्या चोळीची अपेक्षा करावं का? नाशिकच्या जेल रोड मध्ये एखादा कैदीन त्याने तिथं पुरणपोळी खायची अपेक्षा करावं का? साधं सांगितलं ना. वासना वढाळ गाय गड्यानं वासना वढाळ गाय वासना वढाळ गाय गड्यानं वासना वढाळ गाय वासना वढाळ गाय गड्यानं वासना वढाळ गाय वासना वढाळ गाय गड्यानं वासना वढाळ गाय. वासना दुखाला कारण हो देखो राम जो हरिण उसकी चमड़ी में ले लेके आओ उसकी चोली बनाने का है. प्रभू रामचंद्राने सांगायला पाहिजे होतं वनवासात ते हरणाच्या चोळीची कातडीची अपेक्षा करू नको. पण का कोणाला सीता माता म्हटली, बाबाने बाण घेतला, पंचवटीवरून निघाला आणि आला आपल्या नांदूरला. म्हणजे बायकोनी सांगायचं घडीने बाण मारला वेळ कमी. लक्ष्मणा धाव हे आई वाक्य दृष्टांत माहिती. गोदावरीच्या काठी म्हणून जरा सांगायला मला माझ्या वाटली. जरा तो आवाज सीतामातेने ऐकला, लक्ष्मणजीने ऐकला. एकदा दोनदा तीनदा लक्ष्मणजीला सीतामाता म्हणते, स्वामी लक्ष्मणजी तुमचे भाऊ संकटात आहे, तुम्ही जा. ते म्हणे आई साहेब माझ्या भावाची ताकद तुला माहीत नाही, मी युगाने गे माझा भाऊ कुठे जाऊ दे कुठल्या चिन्ह तरी निवडून आले शहरात. हे तुमचं झालं, मला नाही त्याच्याशी देणं घेणं. माझा भाऊ युगाने तो जगाचा जगाने तर मी बोलविला मी बोले माझ्या चालवली तुझी असं तर मी त्याची बोलून एवढा मोठा अधिकार माझ्या भावाचा आहे, काही होणार नाही. सीता माता म्हटले मी सांगते जा लक्ष्मण म्हणजे मी जाणार नाही, मी सांगते जा लक्ष्मण जाणार नाही. सीता माताला लक्ष्मणजी आठवण करून देतात. भाऊ जात असताना भाऊनी सांगितलं जोपर्यंत मी पर्णकुटीवर येत नाही तोपर्यंत तुम्ही लक्ष्मणजी इथून कुठं जायचं नाही. ती म्हटली मला माहीत नाही, मी सांगते जा. शेवटी सीता मातेचा तोल गेला आणि तोंडातून शब्द बाहेर पडला, आत्ता मला कळालं आम्ही दोघं वनवासाला निघाल्यानंतर तुम्ही आमच्यावर का आलात. वनवासाचा एखादाचा फायदा घेऊन मी तुम्हाला मिळावी अशी तुमच्या मनात वाईट वासना. कोणाबद्दल बोलली सीता? पटकनी बोला, कोणाबद्दल? लक्ष्मणजी कोण आहे? नात्याने धीर आहे, शास्त्राने संत आहे, दुसरी चूक संताचा अपमान. विठाला विठाला चला पहिली चूक झाली धर्माचं उल्लंघन, दुसरी चूक संताचा अपमान. लक्ष्मणच्या डोळ्यामध्ये खळखळ पाणी. लक्ष्मणजीने आपला बाण घेतला, बाणाने ती आडव्या रेषे ओढली. आडव्या रेषेला लक्ष्मण रेषा म्हटलं, पण तिचं खरं नाव आहे शास्त्रेषा. त्या रेषेच्या पलीकडं सीता मातेला सांगितलं येऊ नकोस. भगव्या कपड्यातला रावण आला, ओम भिक्षान दे माय म्हटलं. रावणाने त्या अंगणात प्रवेश करताना ती रेषा पाहिली. रावण मागे सरला, कारण ती रेषा साधी सुधी नव्हती. कमान से निकला तीरावर साधू से मुझ निकली बातें कभी झूठ नहीं होती. या रेषेच्या पलीकडे मी जाऊ शकत नाही. पुढचं वाक्य आहे का, या रेषेच्या पलीकडे मी जाऊ शकत नाही. मी पलीकडे जर गेलो तर मी सीतेमातेला पळू शकत नाही. मी सीतामातेला जर पळवलं नाही तर राम लंकेत येणार नाही. राम लंकेत जर आले नाही तर रामाच्या पदस्पर्शाने माझी लंका पावन होणार नाही. राम लंकेत आले नाही तर आत्तापर्यंत मी 3 वेळा मरणावर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला, तो असफल झाला आहे. पण माझा मृत्यू त्या सटवेने सांगितलंय. कोणाच्या हातूने? रामाच्याच हातूने. आणि मग तो मला मृत्यू होणार नाही. मागच्या जन्मातला सनकादिकांचा शाप खरा ठरणार नाही. माझ्या कुळाचा उद्धार होणार नाही. या सगळ्याचा विचार रावणाने करावा. त्या रेषेच्या पलीकडे पाऊल न टाकता सीतामातेला आवाज द्यावा. सीतामाता भिक्षा घेऊन आली. सीतामाता म्हटली तुम्ही या अंगणात. तो म्हटला मी नाही, तुला यावं लागेल. मी नाही, तुला यावं लागेल. हो ना करता करता रावण म्हटलं मी विनमुख चाललो, शाप देतो. तेवढ्याच सीतामातेने रेषेच्या पलीकडे पाऊल टाकला. ती रेषा शास्त्ररेषा आहे. दृष्टांत पुढे 2 मिनिटात संपवतो. पहिली चूक धर्माचं उल्लंघन, दुसरी चूक संताचा अपमान, तिसरी चूक शास्त्राचा उल्लंघन. सीता माता रावणाच्या लंकेत अशोक वाटिकेत राहिली. सुखात राहिली का दुःखात? पटापट बोला. दुःखात. रावणाचा उद्धार झाला. सीतामाता अयोध्येत आली. राज्याभिषेक झाला. प्रपंचाला सुरुवात झाली. राज्याची सेवा प्रभू रामचंद्र करू लागली. सीतामाता गरोदर अवस्थेत असताना, काहीच कारण नसताना प्रभू रामचंद्राने सीतामातेला अयोध्येमधून काढून दिलं. सीतामाता अयोध्येतून जाताना सुखात आहे का दुःखात आहे? ती सीतामाता राजमहालात राहणारी राजराणी
जगाच्या बापाची पत्नी लक्ष्मीचा अवतार वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात कंदमुळं खाऊन राहते, सुखात राहते का दुःखात? चला पुढं. झालेल्या पोरांना पाहण्यासाठी कोणी आलं पाहिजे? बापानी. झालेल्या पोरांना पाहायला मिनिमम व्हिडिओ कॉल तरी. झालेल्या मुलांना पाहायला सुद्धा आपल्या लेकरांचा बाप आला नाही. सीतामाता सुखात का दुःखात? चला पुढं. आईने मुलांना जन्माला घालणं, संस्कार देणे आईचं कर्तव्य आहे. पण मुलांना भविष्यात चांगलं बनवलं हे कर्तव्य कोणाचं आहे? बापाचं आहे. राम अयोध्येच्या जनतेचे बाप झाले पण स्वतःच्या पोरांचे बाप बनू शकले नाही. सीतामाता सुखात का दुःखात? 11:15 वाजता लव अंकुश वाल्मिकी ऋषी सीतामाता अयोध्येत आले. लव अंकुशाने गीत रामायण वाचून दाखवलं, गाऊन दाखवलं. आणि प्रभू रामचंद्र म्हटले, सीता आता झालं गेलं ते सगळं बाद झालं. माझी एकच अपेक्षा अग्निपरीक्षा. ती म्हटली, बाबा 8:15 वाजल्यापासून सगळ्या परीक्षेत मी पास झाले, आता 10:15 वाजले, ही कुठली परीक्षा? ती म्हटली, तुझं माझं काही जमणार नाही. सीतामातेने आपला देह धरणी माते समर्पित केला. सुखात केला का दुःखात? दुःखात. धर्माचं उल्लंघन, संतांचा अपमान, शास्त्राचं उल्लंघन झालं का दुःख येतं. ते दुःख तुमच्या माझ्या जीवनामध्ये या कलियुगामध्ये येतं. पण या दुःखाचं निवारण जर करायचं असेल तर हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला. एक जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एक जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरी कृपे त्याचा नाश झाला, 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 हरी कृपे त्याचा नाश झाला. हरिमुखी गाता हरपली चिता, हरिमुखी गाता हरपली चिता, हरिमुखी गाता हरपली चिता, हरिमुखी गाता हरपली चिता. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा. म्हणजे कलियुगामध्ये तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनापूर्व, प्रारब्धपूर्व, कर्मपूर्व, संचित किंवा धर्म, संत आणि शास्त्र या 3 गोष्टींचं उल्लंघन झाल्यानंतर येणारं जे दुःख आहे, या दुःखाचं निवारण करण्याची ताकद कोणाची? हरी कृपे त्याचा. कोणाची कृपा? भगवंताची. पण त्या भगवंताची कृपा आपल्यावर व्हावं असं वाटत असेल तर हरी प्राप्तीसी आले का जागे आता? हरी प्राप्तीसी उपाय धरावे. आणि एकदा संतांचे पाय धरले देवाची प्राप्ती होणार. देवाची प्राप्ती झाली दुःखाचं निवारण होणार. दुःखाचं निवारण झालं का या देहाला पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू यातून मुक्तता प्राप्त होणार. पण ती कुणामुळं? अभंगाच्या पहिल्या ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले.
वंदिती पायवर ब्रह्मादिकाची वंदिती पायवर असे संत कसे ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले देवते संत निमित्त त्या प्रतिमा आम्ही वैकुंठ आलो याचे कारण ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले उद्धरवया आले दीनजनाचा उद्धार म्हणजे संतांनी बंगला दिला का गाडी दिली का पैसा दिला का मान सन्मान प्रतिष्ठा नावलौकिक नाही यातलं काहीच नाही दिलं संतांनी फक्त मार्ग सांगितला त्या मार्गाने जा या देहाचं कल्याण झालं संत प्रत्यक्षात भगवंताचा अवतार या कलियुगाला तारण्यासाठी एका मिनिटामध्ये सांगतो गावाचा विकास करायचा असेल तर गावासाठी लागते ग्रामपंचायत बरोबर ना ग्रामपंचायतचं मुख्य पद कोणाचं असतं सरपंचाचं आणि सरपंचाबरोबर इतर वार्डात असतात ते सगळे कोण असतात सदस्य मग महाराष्ट्र ही भली मोठी ग्रामपंचायत आहे ही महाराष्ट्र ही भली मोठी ग्रामपंचायत त्या ग्रामपंचायतचा सरपंच माझा पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे आणि त्या पांडुरंग परमात्म्याचे सगळे सदस्य 18 पगड जातीतले माझ्या मायबापानं संत आहेत संत असे संत ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले उद्धरवया आले दीनजना एवढा मोठा अधिकार संतांचा पहिल्यांदा चालू आहे थोडंसं लेट झालं आणि वेळ माझा संपलेला आहे आत्ताशी कीर्तनाचं फाउंडेशन झाले इमारत भक्कम जर करायची असेल तर काय चांगलं पाहिजे पाया चांगला पाहिजे या ठिकाणी येण्याचा योग आला तुम्हा सर्व संत मापांच्या दर्शनाचा लाभ झाला सगळी महाराज मंडळी टाळकरी मंडळी श्रोतावर्ग सर्वांचे शतशः आभार आता इथं उद्धरवया किती आले कसे आले कोणाकोणाला आले याच्यावर पुन्हा सुंदर पुढे ब्रह्मादिक त्यांचे वंदिते पायवनी जगाचा जगन्नेता परमात्मा ज्यांच्या चरणाला वंदन करतो ते संत आहेत नाम घेता वदनी दोष जाती किती वाईट असू द्या होता दुराचारी विषय आसक्त संत कृपे त्वरित उद्धर किती वाईट असू द्या लोखंडाला परीस लागल्यानंतर जसं त्या लोखंडाचं संत सोनं होतं तसं संताची संगत बहु अवघड आहे पण आजही कलियुगात साधू आहे संत आहे साधू संत ओळखता आले पाहिजे साधू संत ओळखता आले का त्यांचं दर्शन त्यांची कृपादृष्टी त्यांचा आशीर्वाद त्यांचा सहवास मिळाला होता दुराचारी विषयासक्त संत कृपे त्वरित उद्धरती मग नामदेव महाराज आता बरोबर 10:19 होऊन गेले हो अशा संताबद्दल तुमची अपेक्षा काय अखंडित नामा त्यांचा वास पाहे निशिदिनी ध्याय संत संग अखंडपणे त्यांचा संग कशासाठी संताचे संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती त्याच्याही पलीकडं संतन की संग लागी रे तेरी अच्छी बनेगी हेही पटत नसल तर संत संगतीचे काय सांगू सुख हो संत संगतीचे काय सांग संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांग सुख संत संगतीचे काय सांग संगतीचे काय सांगू सुख संगतीचे काय सांगू सुख आपण बरग नाही दे आपण बरग नाही दे आपण काही त्याचे साधू तोर जाणा 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 साधू तोर साधू तोर गोपार कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपार कुमार टाळी टाळी गोपाल कुमारी गोपाल कुमार गोपाल कुमारी 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 गोपाल कुमारी
बारकुमाई बारकुमाई जय जय हो बारकुमाई 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली राजमाऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली झालेली सेवा ही सप्तशृंगी मातेच्या चरणावरती समर्पित समस्त ग्रामस्थ मंडळी सप्ताह कमिटी आयोजक नियोजक या सर्वांच्या माध्यमातून या तुम्हा सर्व संत महाराजांच्या दर्शन लाभ झाला. परिचय नसताना हसत खेळत आनंदामध्ये आपण सर्वांनी 2 तास इथं मला त्या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली. आनंदामध्ये तुम्ही राहिलात, पण काहींना कळ लागली पायाला, काहींना त्रास होऊ लागला. हे तुमचं सगळं असलं, पण आता ज्याचं जळतं त्याला मी वरून ओके दिसते का नाही तुम्हाला? दिसतंय ना? प्रवासाने दमलोय का?